नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. शिवद्रोही प्रशांत कोरटकरला जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजूर झालाय. मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आज देखील त्याची कळंबा कारागृहातून सुटका होईल का, यात शंका आहे. शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावातील केएमटीची बस सेवा 16 एप्रिलपूर्वी बंद करावी, अन्यथा कृती समितीमार्फत बंद पाडू, असा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने दिलाय. याला हद्दवाढ विरोधी कृती समितीने थेट उत्तर देत, ही दंडुकशाही चालणार नाही, आम्हालाही इशारे देता येतात, असं उत्तर दिले. यावरून आता हा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. चित्रपट संस्कृती टिकवण्यासाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओच्या जतनासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी प्रस्ताव मागवण्याच्या सूचना दिल्यात. एकीकडे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची परीक्षा तर दुसरीकडे VIP ताफा, या संघर्षात 25 विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. विशाखापट्टणमध्ये घडलेली ही घटना देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. कोल्हापूरमधील कसबा बावड्यात एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. 8 वर्षाची रितिका अचानक तापाने गंभीर आजारी पडून दगावली आहे. तिच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले. शरद पवारांच्या विषयी आदर व्यक्त करत त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवलाय. उत्तर प्रदेशातील अलीगडमधून आलेली ही घटना थक्क करणारी आहे. लग्नाआधी सासू आणि होणारा जावई एकत्र पळून गेले असून दागिने व रोकड घेऊन केलेल्या या फसवणुकीमुळे पोरीचा संसार मात्र उद्ध्वस्त झालाय. खासदार कंगना राणावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं समर्थन करत विरोधकावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी मिश्किल शैलीत मोदींवर भ्रष्टाचारांचा कोणताही डाग नसल्याचं म्हटलंय. कोल्हापुरात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण असूनही तापमान 40 अंशावर पोहोचलंय. नागरिक उकाड्याने त्रस्त झाले असून हवामान खात्याने हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.